अरे काय करून राहिला? काय करून राहिला म्हणलं इथे? मस्त बसला राजा. काय सुरू आहे विचार? काय नाही बसलो उन्हीतनी. लय थंडी वाजू राहिली होती मला. बसलो जरासं उन्हीतनी, ऊन खाव म्हणलं. बसलो, मग अंग धुतलं आणि बसलो मी उन्हीतनी. लग्न कर ना बे. लग्न करून टाकणं. कर लग्न. मन बापाला द्या म्हणा लग्न करून. मग काय राजा मजा घेता राजा गरीबाची. मजा घेता. काय राजा मी लग्न करू? इतक्या लवकर का म्हणलं? काही पण आपलं. आणि एक तर नोकरी नाही म्हणून काहीच नाही. असं नोकरी तरच भेटेन छोकरी. मग ना नोकरी ना फोकरी काय भेटेन मला छोकरी? मग जमत नाही ना. सध्या नाही करत मी. नोकरी लागल्याशिवाय काहीच मिळणार आपला. नोकरी असेल तरच भेटतं ना. नाहीतर केलं असते द्रोकराच्या. मग नोकरीची अटी उरायला ना. मग ते नाही ना आपल्यापाशी. मग बीन बातच हार मानता बा तुम्ही पोट्टे का नाही? बातच हार मानता. अबे उगा आहे ना ते अफवा आहे ना ते. आणि अफवा आहे ते. कोण सांगता तुला नोकरी फोकरी पाहिजे? काहीच नाही ते, काहीच नाही. आता किती जणांचे मी पोऱ्या पाहून दिला म्हणलं. आपल्या गावात तर नाही, पण बाहेर गावी म्हणलं मॅच लग्न करून दिले लेकरायचे. मग येते मला किती फोन येतात म्हणलं, हाय का पोरगी म्हणते. मग पण मी काय आता लक्ष नाही घालू राहिलं त्यातनी. पण तू काय जे म्हणलं जराचे म्हणून तुला म्हणून राहिलो मी. मग पोरगी गिरकी पाहून ठेवला माय. तुला करायचं का? सांग तुला करायचं का? चल नाही तर आता पोरगी पाहिले. बुडाल घ्या ना मग बुडाले. बुडाल तर घ्या. अबे तुया बुडा कामा नाही ना. मग तर तिथं कुठे अटकून राहिली? त्या बुडा काही कामा हट. त्या बुड्याने मी त्यासाठी 3 पोरी पाहिल्या होत्या. त्या बुड्यानं हुकावल्या ना. त्या बुड्यानं हुकावल्या. राहिल्या तुला दाखवायच्या आणि त्या बुड्यानेच हुकावल्या. मग पसंत नाही म्हणे. आता मला सांग, तुला लग्न करायचं तर बुड्याला करायचं? तो बुड्याला पसंत नाही म्हणते. मग मी म्हणलं पोराला तर दाखवा. पोराले त्याला काही नाही समजत म्हणे. मी पसंत करतो म्हणे. हो माय बिन बुडायला काय झालं काय? मग मग गवलं कसं? आता मला तर दाखवा लागत होती का नाही? मला दाखवा लागत होती का नाही? मग आय बिन खातच आहे मग राजा. जाऊ दे आता. डबल नेऊ नका मग बुडायला. डबल नाही ना म्हणलं. मी मलनेत जा. मलनेत जा. मी येईन तुमच्या संग. चाललं मग काय उशीर करून राहिला? चाललं मग. हाय सबन आपण पाहायला म्हणलं. लय श्रीमंत आहेत म्हणलं. हो तुला म्हणलं कुठे कामाला जायचं काम नाही. हो नोकरी ना काही नाही काही नाही. हो त्याची कंपनी आहे म्हणलं, मोठी कंपनी. हो वाटल्यास तुला कामाला लावते तर ती तुले. तू कर. नाही म्हणू नको तू. मस्त मी पाहिली पार्टी तुझ्यासाठी. सांग पटते का? करतं का? लग्न करतं का म्हणलं? बोल. वा असा मोका भेटल्यावर असा मग हातातून नाही जाऊ द्या पुरे राजा. मोठी कंपनी आहे म्हणता का? श्रीमंत आहे नाही? लय श्रीमंत आहेत का? अबे मग त्याचं घर पाहिलं ना तो. बापा लय मोठं घर आहे, लय मोठं. चल तू चाल. आज आत्ताच चाल तू. चल लवकर. पाहून घे पोरगी कशी आहे. चल बरं चला मग. चला सांगू नका कोणाला. लोक काळ्या करते. लय हराम करू लोक आहेत आपल्या गावातले. अजिबात सांगायचं नाही कोणाला. चला मग आताच चला. का बाबू? पाय रे बाबू केवढं मोठं घर आहे. पाय किती मोठं घर आहे. दिसलं पाय? बाबा एवढं मोठं घर? एवढ्या मोठ्या घरची पोरगी आहे बाबा. आपल्या लायकीच्या बाहेर आहे ना हे. आपल्या लायकीतली पानं. हो आपल्या लायकीतली पानं म्हणलं. बाबा लय मोठं आहे ना हे. इथे नाही जमत आपलं. इथे जमतच नाही आपलं. लय मोठं आहे बाबा हे. लय श्रीमंत आहे तर अति नाही जमत आपलं. ते पाना तर ते माणूस आहे उभा गेटपाशी. कोण होय वॉचमॅन हो का कोण होय तर लावते आपल्याला. हकलून देते. अंधेरी नाही जाऊ देते आपल्याला. आपल्या हे पाहून कपडे गिपडे पाहून आपल्याला. चला बाबा. लय मोठ्या घरची आहे. अति नाही झपवत आपल्याला. चला वापस चला. अरे म्याळास का तू म्हणलं? तू म्याळास का? हे मोठे लोक जेवढे पैशाने श्रीमंत असतात ना तेवढेच मनाने श्रीमंत असतात म्हणले मोठे लोक पण. मग लय अनुभव आहेत बाबू. मी लय अनुभव घ्यायला आता लोक. हो काय सांगू तुले? मग आतापर्यंत मी 30-35 पोरी पाहिल्या म्हणलं. 30-35 पोरी. मग काय सांगू लागलो? तुले सांगू राहिलो लय अनुभव आहे म्हणलं. माझ्या लय अनुभव. चल मग कोडे नंतर. चला मग बस मग आता. हो चला मग. भंगारवाले चल बाहेर वा. बाहेर कुठे चालले अंदर? चल व्हा लवकर बाहेर व्हा लवकर. निघा पटकन चला. हे पा आताच माझं जेवण झालं. तुम्हाला सांगू राहिलो. आता माझा झोपाचा टाइम झाला गड्या. अजिबात नाटकं करायचे नाही. चला व्हा मुकाड्याने बाहेर व्हा लवकर. झोपू द्या मध्ये. निघा लवकर पटकन. म्हणलं भंगारवाला दिसू राहिलो का तुला मी? भंगारवाला दिसू राहिलो का म्हणलं? मग कोण आहे? फेरीवाले आहे का? फेरीवाले व्हा का मग? नाही तुमच्या तोंडाकडे पाहून वाटू राहिलं. तुम्हाला सांगू राहिलो मी. तुमचं ते साबण गिबन काय असेल ना ते खोलगेट हे ते ब्रश ते तिकडे का ते तिकडे का? इथे नाही लाल. इथे नाही घेत कोणी. लय श्रीमंत घर आहे. हो अति घेत नाही कोणी. निघा तिकडे निघा. अरे भाऊ आम्ही पोरगी पाहायला आलो राजा. पोरगी पाहायला आलो ना आम्ही. काही बोलून राहिले कोणीकडे? अरे पोरगी पाहायला आले का तुम्ही? म्हणजे तुमचा नंबर आहे. बरोबर या भाऊ. मला माफ करा. मला माहितच नव्हतं तुम्ही कोण आहात. या. तुम्ही कोण? मालक हा का तुम्ही? मालक? नाही मालक ना. अरे मग एवढा काऊन माजल्यावर करू राहिला? म्हणलं लायकीत राहणं जर असं लायकीत नाही. तू लायकी काय? तू बोलतं काय? लायकीत राहायचं म्हणलं. अरे भाऊ ते काय झालं म्हणलं? ते काय झालं? मालक नसला की ते मी जरा माजल्यावरच करतो. आणि एक तर मला पगार जास्त आहे. आहे का नाही? मग कायले वास पडायचा म्हणलं.
अरे मग लायकीत राहणं जरा लायकीत राहणं एवढं काय मस्त म्हणलं. पाहुण्यासंग कसं बोलावं कसं वागावं हे समजत नाही का तुले? पोरगी पाहायला आलो ना मी, पोरगी पाहायला आला या घरचा होणारा जवळ आहे म्हणले पुट्ट, आणि तू त्याला भंगारावला म्हणून राहिला. शोभतं का म्हणलं तुला हे धंदा? जरा लायकीत राहायचं माणसानं. आम्ही गोट्या खेळायला आलो का? ती गोट्या खेळायला आलो का म्हणलं? अभिन जाऊ द्या बा, माफ करा बा, सॉरी म्हणलं तुम्हाला. माफ करा भाऊ. या 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 बरं, या 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 अंदर या, या पटकन. लायकीत राहायचं लायकीत. समजलं का? जास्त माजल्यावर नाही गरज म्हणलं. नमस्कार नमस्कार. ए हरामखोरा चटण्या उठ ना. उठून उठून नमस्कार कर. उठ लवकर उठ. नमस्कार नमस्कार. नमस्कार. बसा 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 ना. बसा बसा बसा. माफ कर जरा यायला उशीरच झाला मले. आहे का नाही? चालतेच आहे, काय हरकत नाही. होते उशीर, माणूस मग माणूस हो ना, हिर जनावर व्हा का मग काय होते. राजा काही बोलू राहिले का? काही बोलता राजा? तुम्ही येणार होते म्हणून सामान आणाय गेल तू जरा. बरं मग बोला. खाता का पिता म्हणलं? सांगा काय करता? खाता का पिता रे? काय करतं? जेवणच करू ना डायरेक्ट. जेवणच करून टाकू ना. तू का निरा भिकारी आहेस का रे म्हणलं? भिकारी आहेस का? त्याला का आपण जेवायला मागितलं ना, त्याला काय वाटी यायला जेवायला भेटत नाही घरी. असं वाटत नाही का मग? प्यायचं मग वडण प्यायचं. हो हो, मागा मागा मागा. चहा चालेल. चहा. चहा. मी तुला टपरीवाला दिसलो का? तुले टपरीवाला दिसलो का म्हणलं मी? दादासाहेबाच्या घरी आले तुम्ही, दादासाहेबाच्या घरी. समजलं का? अरे आम्ही घर भरून श्रीमंत आहो. जर असं चांगलं मागा ना काहीतरी. इज्जत घालता का माहिती तुम्ही? इज्जत घालू राहिले का? आले लागले रे. चटण्या आले लागले राजा. सांग आता काय मागायचं? काय मागायचं रे? लवकर सांग काय मागायचं तर. पनीर चिल्ली मागा, पनीर चिल्ली. हो, पनीर चिल्लीच खाऊ आज आपण. हो, पनीर चिल्ली चालेल म्हणलं. हो साहेब, पनीर चिल्ली चालेल. पनीर चिल्ली. पनीर चिल्ली पाहिजे. देऊ का पनीर चिल्ली अजून? देऊ का म्हणलं अजून पनीर चिल्ली? घरून शिव बेसन खाऊन आले असं नीती आल्यावर तुम्हाला पनीर चिल्ली पाहिजे नाही रे? देऊ का पनीर चिल्ली अजून? लय माजल्यावणी करता तुम्ही श्रीमंताच्या घरी गेल्यावर. लय माजल्यावणी करता म्हणलं. मग आता डबल मागा काय पाहिजे तुम्हाला ते दे तुम्ही. मागा. बाबा म्हणलं पाहिजे बा काही. म्हणलं मी नाही म्हणलं खायचं काही बा. आपण नाही मागत काही. मी मागत नाही काही. काहीच नाही पाहिजे. मरणाचा मारून आलेला का मला तू? म्हणलं पाहिजे काही. मी खात नाही. आपल्याला नाही पाहिजे काही. आपल्याला पाहिजेच नाही काही. माफ करा म्हणलं भाऊ. माफ करा म्हणलं. कसं मी हा घर भरून श्रीमंत. लय श्रीमंत आहो मी. लय श्रीमंत. मला जरा असं माझेल आहे म्हणून म्हणून होय. बोला काय खाता सांगा. काय आणू बोला. मला नाही पाहिजे काही. मी नाही खात काही. काय ना अजून झोडपे? काय अजून? चुप चुप. बरं काहीच खात नाही म्हणता मग? म्हणल्या खात बा. म्हणल्या खात ना. मी नाही खात. जायत मी नाही खात. काय ना पनीर चिल्ली खा. पनीर चिल्ली. अरे तू आता हरामखोरा. मी सकाळी 5 वाजता उठून त्यासाठी सामान घेऊन आलो आणि आता म्हणता काहीच नाही खायचं. मांग काहीतरी खाल तू. मांग. तुम्हाला जे आणायचं ते आणा बा. पण मारू नका राजा. मारू नका. तुम्हाला खाऊ घालायचं तर खाऊ घाला. पिऊ घा प्यायचं तर पिऊ घाला. नाही तर काहीच नको करू. राहू द्या. मारू नका बा. मारू नका फक्त. बरं काय नाही हो. मला काय नाही. मला माझं लय यायला आहे ना म्हणून होते तसं. बा काही नाही. हो लय माझं यायला मला. बरं राजू. राजू राजू चल इकडे. राजू. बोला मालक. पाहुण्याला गुलाबजाम आण ना. गुलाबजाम. जा गुलाबजामुन घेऊन ये. बरं आणतो. हो. अरे नवरी आली. येऊ बाई ये इकडे. बस बस ये इकडे. एकच नंबर पोरगी बाबा चितण्या. एकच नंबर पोरगी राजा. काय नशीब काढला राजा तो. एकच नंबर पोरगी पाय. मग चितण्या पोरगी गिरगी एक नंबर आहे. आता तू काही हो म्हणून टाक लग्नाले. हो म्हणून टाक. तिच्या भावासंग आपण गेम करून टाकू. इस्टेट नावानं आपल्या करून घेऊ. मागले का भीक तिकडे. ले मजलेला आहे गिरी आहे की नाही? असंच करू. तसं विचार सुरू आहे ना. थांबा ना. पाहतं काय म्हणते तर. मग कशी वाटली मग पोरगी आमची? कशी वाटली? माल आहे माल. हो आयटम आहे आयटम. अरे मला काऊन मारला आता काऊन मारलं म्हणलं? रामखोर ऍटम म्हणतो का तू मग बहिणली? ऍटम म्हणून राहिला का तू? बुक्कीत जातच पाडीन. यानं माल म्हणलं ते मग. यानं म्हणलं ते माल मग त्याची बायको व्हायची काही म्हणी ना. तू काय म्हणून राहिला? तू काय म्हणून राहिला? बाबू दादासाहेब म्हणतात म्हणलं. दादासाहेब म्हणले समजलं का? इथे समाधी बनवून टाकीन. माहिती होणार नाही म्हणलं कोणाला. समजलं का?
त्याची होणारी बायको होय ते काही म्हणीन तर चालेल मले. पण तू या अजिबात नाही सरळ नाव घ्यायचं, समजलं का? शिल्लक बोलायचं नाही. काय खरं बाबा. आता काहीच नाही म्हणत बा, काहीच नाही म्हणत. मारू नका मले, माझी समाधी नका बनवू नका, काहीच नको करू. मी मुकाडे राहतो आता. हा चला विचारा आता, प्रश्न विचारा. हा तू पण विचारा. हा बस झाला आता, विचारा प्रश्न विचारा. हा विचार बा, विचार. पहिला प्रश्न विचारायचे नाही, विचार. तुम्हीच विचारा ना. विचारा तुम्हीच विचारा. बरं मी विचारू. बरं बाई. हा नाव काय बाई तुझं? हा नाव काय म्हणलं? शांती. शांती आहे तीच नाव, शांती. वा काय नाव आहे राजा. वा 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 एकच नंबर. हा चेतन्या शांती नाव आहे, शांती एक नंबर नाव आहे बाबा बाबा. हो बरं बाई. मग घरातले कामं जमतात का? हा घरातले कामं? अरे नाही आता नाही. काय गरज आहे घरातले कामं करायची? काय गरज आहे घरातले कामं करायची? धुणं भांडी फरशी गिरशी स्वयंपाक गिपाक आता सगळंच आम्हाला येते आता. मी स्वतः करीन सगळं. मी सगळं स्वतः घरातलं काम करतो आता. हो हा बे उगीर वाटाण्या. तू कोण करशील घरातले काम? तू कोण करशील म्हणजे हे करते ना, हे करते चेतना करते, हे करते घरातले काम. हो याला सबन येते. हो पण सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही काऊन देऊ राहिले? तिल देऊ द्या ना, तिल देऊ द्या ना म्हणलं. हो अशी कशी बोलीन ते? कशी बोलीन म्हणलं? मुकी आहे ते. मग काय मुकी आहे पोरगी? पोरगी मुकी आहे? अरे बाप रे बाप, पोरगी मुकी आहे? तुझ्या पाहिले. नाही काय गरज आहे म्हणलं? काय गरज आहे बोलायची? मी म्हणतो गरजच काय बोलायची? अरे चेतन्या नशीब लागते म्हणलं, नशीब काढलं तुझ्या नशीब. मग पोरगी मुकी म्हणलं, नशीब तुझ्या. वा 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 वा. अरे बाळा हे तुझे नवीन पप्पा आहेत. हे पप्पा आहेत तुझे नवीन. हे लाल लाल कपड्यावाले हे पप्पा आहेत तुझे नवीन. काय बाबा काय समजून आलं पप्पा मम्मी काय नवीन? काय वय बा काय वय म्हणलं हे? हो घाबरायचं काही कारण नाही. बीपी वाढून तुमची. घाबरायचं काहीच कारण नाही. मा बहिणीच्या आधी 2 लग्न झालेले आहेत. हो काय सांगू तुम्हाला. मग 2 लग्न झालेले आहे. मग आता ते कुठे असतील? आता कुठे असतील म्हणलं? बिचारायचा खून झाला. हो खून झाला म्हणलं द्यायचा. खून कोण केला? कोण केला म्हणलं? मॅच केला. एवढं काय भिऊ राहिले? मॅच केला. हो बरं बा काऊन म्हणलं? काऊन केला खून? कारण त्याच्या मा इस्टेटीवर डोया होता. हो त्या हरामखोराचा मा इस्टेटीवर डोया होता म्हणून मी त्याचा खून केला. हो त्याला खतम करून टाकलं. हो इथेच समाधी आहे द्यायची. तुम्ही बसले ना त्या सोप्या खालीच समाधी आहे द्यायची. हो अरे बाबा बेवला कुराला बोले. हिरालाल भाऊ बेवला कुराला बोले. हे कसं हो? राजा माया अंग थरथर कापूर आलो. कुठे आलो रे बाबा आपण? कुठे आलो म्हणलं? राजा बिनकामी आलो मी तुमच्या संग. बिनकामी आलो मी आता. हो आता कापते वाटते आपल्याला. आता काही खरं नाही. ते जाऊ द्या. ते चुलीत जाऊ द्या तिकडे. बरं सांगा पोरगी आवडली का? आवडली पोरगी? घरी जाऊन सांगतो. ते थांब इथे सांगा. इथे सांगा. जाऊ द्या ना आम्हाला घरी जायला 2 महिने लागतात ना. हो 2 महिने लागतात म्हणलं घरी जायला. जाऊ द्या ना. हो 2 महिने तर लागतीलच. हो 2 महिने लागते. 2 महिने. हो बरं 2 महिने सांगता का? राजू आण बरं पट्टा. आण पट्टा आण चमडाचा ते. हो त्या दिवशी नवीन आणलेला. आण लवकर. नाही 15 दिवसात सांगतो. हो 15 दिवसात. हो राजू चाकू जाय लवकर. चाकू आण. 2 दिवसात सांगतो. 2 दिवसात सांगतो. हो जाऊ द्या आम्हाला. हो राजू बंदूक आण पटकन बंदूक. नाही आवडली पोरगी आवडली आपल्याला. हो आवडली एक नंबर आवडली. हो यस आता काही टेन्शन नाही राहिलं. आता सुखाचा संसार करायचा. मस्त 1 लेकरू फ्री आहे तुम्हाला. काही टेन्शन नाही. हो काही अडचण नाही. काहीच नाही. कष्टाचं काम नाही. काय नाही. काही कष्ट नाही घ्यायचं. फक्त लग्न करायचं सुखी परिवार. समजलं का? बाबा चेतन्या पाय ना राजा. याची शिल्या पण गार्डन आहे राजा. पाहुणे राजा लय सुपर राजा लय मस्त बांधलो. हो राजा लय माझे लय पण. बापा रामखोरा आता लग्न झालं नाही यायचं. शुद्ध भाषा वापरणं जराशी. चांगला बोलणं. सांग का तुले? आणू बंदूक बंदूक आणणार कोणतरी आणा पटकन. अरे नाही राहू दे पाहुणे राहू दे. मारू नका म्हणलं. राहू द्या. हो गळ्या आला. हो आला.
माय बिन आता कोण आलं रे बा? कोण होय हे? कोण होय रे बापा हे? चेतन्या कोण होय म्हणलं हे? मले आहे का माहित? मले आहे का माहित म्हणलं? फसून टाकलं खुट्टी पण मले. काही राजा आता कसं होईन माया? कसं होईन म्हणलं? काय राजू लय उशीर केला तुम्ही? लय उशीर केला. एवढा उशीर असते का कुठे? काय नाही झाला जरासा उशीर. एक केस होती मर्डरची. हो ती नील करून टाकली ना आलो इकडे. हो दिले अंदर घालून जबरदस्ती. काय करता मग? हो काय कर लागन ना पोटा पाण्यासाठी आहे गण्णी मग. हो 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 या 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 आपलं पहा या आपलं घ्या करून या बसा. मग जाऊ दे ना आता आम्हाला घरी झालं ना आमचं लग्न. जातो मी बायकोल्याकडे घेऊन. तुले माई बहीण घरी घेऊन जायसाठी दिली का? घरी घेऊन जायसाठी दिली का तुले? तू घरच्या वयाचा या घरचा तुला अतिच थांबा लागणार आता. हमेशासाठी अतिच थांबा लागून तुले. तिसरा वय काय? तिसरा नाही तिसरा वय का म्हणलं? तिसरा वय. हो म्हणलं काय वय म्हणलं? काय वय? कोण वय? वकील फकील तिथून आला मला. कोण वय? काय वय? फैले काय म्हणलं? जाऊ द्या ना बाबा मला. ए आवाज खाली म्हणला. आवाज खाली. मग आवाज उच्चा करायचा नाही. आता सांगू राहिलो. आता जे का मर्डराच्या केसमध्ये एकाला अटकवलं नंतर घातलं. तुझा नंबर लावायचा का? घालू का अंद्रे? शहाणपणा करू नको. आवाज खाली. त्याला अंगठा दे याच्यावर. अंगठा दे मोकळा सह्या कर अंगठा दे. हो हिरेल भाऊ काय वय म्हणले? काय वय म्हणले? अंगठा गिंगठा मागू राहिला बोले. काय वय म्हणले? मी खोपल्या देणं त्या नावानं अर्धी इस्टेट करू राहिला ना ते. देणं कर फटकन कर सह्या कर अंगठा दे फटकन अर्धी इस्टेट देते तुले. तुम्हाला कसं माहित? तुम्हाला कसं माहित म्हणलं? म्हणलं नव्हतं का तुले? श्रीमंत लोक मनानं पण श्रीमंत राहतात आणि पैशानं पण राहतात. त्यातलाच भाग आहे. दे फटकन. बरं ओके झालं आता. आता काही टेन्शन नाही. का वकील साहेब कवरक होईल म्हणलं इस्टेट आपल्या नावानं? किती दिवस लागन हे आता व्हायला प्रोसिजर पुढची? डोसक्या गिसक्यावर पडला का? डोसक्यावर पडला का म्हणलं? जीवन विमा काढला तू? जीवन विमा. हो इस्टेट नाही दिली त्या नावावर. जीवन विमा काढला. जीवन विमा. जीवन विमा काय काढला? हो इस्टेट द्या नावानं करून. ए तू गायले मध्ये तू चुपचाप राह. तू दिन लगा इथे समाधी घालून टाकून तू चूप म्हणलं ना. चूप. अरे भाऊ तू मेल्यावर 4 कोटी भेटते नाही आले. हो हे याचं जीवन विमा होते. हो काय मी मेल्यावर? मी मेल्यावर मग मी मरणारच नाही ना. मग मी मरतच नाही. मग कस काय भेटीन? पहा ना मी मरतच नाही. का हो मेवणे बुवा काय म्हणते म्हणले ते? काय म्हणते ते बहीण तुमची? मला नाही समजत काय म्हणते म्हणलं. ते म्हणते आंधीचे पण 2 नवरे असेच म्हणते तुमच्यासारखे. हो पण मेले बिचारे. हो काय करता मेले लेकाचे. ते पण असेच म्हणायचे मी नाही मरत पण मारायचं काम पडलं बिचाराले मेले मग. हो काय गोष्ट करून राहिले? असं असते का कुठे? मग असंच असते आमच्या इकडे. मग तुमच्या इकडे कसं असते? ते हुंडा काय नसते आमच्याकडे असंच असते. आम्ही डायरेक्ट गेम करतो लोकांचा. हो निमा गिमा काढतो मस्त मग असते आमचं ते. बिन खासच काम आहे राजा. मग खासच काम आहे आमचं. हे घरगिर काय झालं मग त्यानंच झालं. म्याकानी 4 कोटीचा इमा काढला होता. हो हिच्या 2 आधीचे 2 नवरे होते की नाही त्याच्या नावानं. गप्पन 8 कोटी भेटले ना ते मेल्यावर. आणि खप्पन घर बांधलं एवढं मोठं. मग आता फक्त माझी एकच वाट पाहू राहिलो मी. याच्या मरायची वाट पाहू राहिलो आता मी. हो हे मेला की मेला रे. की गप्पन एक हेलिकॉप्टरच घेतो. हो मोठं हेलिकॉप्टर घेतो मा भाच्यासाठी. फिर रे बाबू इकडे तिकडे. हो मग मावलंच करून टाकायचा. हो मस्त आता तेच वाट पाहू राहिलो मी आता. हे काही मारते तर. हो खासच काम आहे राजा तुमचं. खासच काम आहे म्हणलं. आता भाच्यासाठी काय ना काही करायला लागन का नाही? ते त्यानं म्हणलं पाहिजे ना बा माझं नाव काढलं पाहिजे. नाही बा मामानं मला दिलं बा घरगीर बांधून दिलं मोठं बंगला. हेलिकॉप्टर दिलं. नाव काढलं पाहिजे ना भाषानं आपलं. मग काय ना काही करायला लागलं ना भाषेसाठी. त्याच्यासाठी नाही तर कोणासाठी मग? त्याच्यासाठी खटपट करणं सुरू आहे एवढी. मग आता एकच इच्छा भगवंताच्या कृपेनं हे फटकन मराव आणि 4 कोटी मला भेटाव. हो एवढीच माझी इच्छा बापा. हो बाकी काही नाही. हो